गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज कोणाला आणलं जाईल? सरवली संघाकडून मयूर मात्रेला आणलं जाईल. स्ट्राईकला पाहायला मिळतोय अक्षय आणि नॉन स्ट्राईकला इथून मात्र यस सबके दादा हम सबके दादा धनाजी दादा जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये धनाजी सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थातच नॉन स्ट्रायकरला फलंदाज कल्पेश आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. एंड सातत्यानं आपण पाहू शकताय हा एंड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज यार पहिलाच बॉल आणि इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू विकेट होईल पतन फलंदाजाला परतावा लागेल. आल्या पावली पहिल्या चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला. पतन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. असं वाटलं की दिमागदार सुरुवात कुठेतरी मात्र केली जाईल, पण कुठेतरी वडपेकरांना आल्या पावली परत पाठवायला मयूर मात्रेला आपण इथून मात्र पाहताय. सुरुवात इतकी दमदार गेली आहे कारण असं म्हणतात पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि त्या लाख मोलाच्या वारामध्ये आता पाहूयात येणाऱ्या 5 चेंडू कशा पद्धतीने डिलिव्हर करतील. नेक्स्ट बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न इथून मात्र होता. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये, पोहोचेल, कव्हर होईल तोपर्यंत नो रनचा इशारा. धावा मिळतील तरी किती? यस डेफिनेटली धावा मिळत आहेत या चेंडूवर. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत की सिंगल मिळते. सिंगलनं धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोचताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. सिंगलनं धावसंख्या 1 या अंकावर खातं खुल्लं केलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना श्री गणेशाच्या नावाने आपण करत असतो. त्याच पद्धतीने वडपेकरांचा श्री गणेशा हो फुटवर्क किंवा पद्धत आली ते दाखवत होता बॅटर, पण कुठेतरी पद्धत आली की याला आधीच अचूक पद्धतीने ओळखलं आणि त्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करून डायरेक्टली यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव फेक डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी इथून मात्र चालू या मैदानावर मयूर म्हात्रेकडून. प्राण ठरतोय की काय चेंडू सरवली बी संघाचा. गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल आता मात्र क्रॉस लाईन फटका कन्वर्ट होईल. इथून मात्र सिंगल मिळते पाहायला मिळते. सिंगल शिवाय काय मिळणार नाही आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये थोडंसं फुटवर्क खराब पाहायला मिळालं. कदाचित घसरण तिथे झाली आणि तदनंतर काहीसा वेळ तिथे गेला, तिथपर्यंत चेंडू पोहोचला. नशीब फलंदाजाची की बाल बच गए असं म्हणायला हरकत नाही आहे. सिंगलनं धावसंख्या वधारती जाऊन पोहोचते 2 या अंकावर. चेंडू संपले 4, धावसंख्या 2. गोलंदाज यार. नेक्स्ट बॉल यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. दिनेश भांबरे सर डॅशिंग अंपायर आमच्यापर्यंत पोहोचवतील. व्हाईट बॉल सिंगल मिळेल. सिंगलनं धावसंख्या अर्थातच 3 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ केला, धावसंख्या 3. नक्कीच व्हाईट बॉल आल्यानंतर आपण तिथे पाहू शकताय धावा या पूर्ण केल्या गेल्या या चेंडूवर 2. धावसंख्या 2 धावेने वधारेल, जाऊन पोहोचेल. अर्थातच 5 या अंकावर. चेंडूही संपलेत आत्तापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 5 आणि धावसंख्याही 5. शेवटचा एक चेंडू या पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज मयूर म्हात्रे सज्ज होईल. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल हो इथे मात्र झेलला संधी आहे का? कारण थोडासा मध्ये अडथळा आम्हाला तिथून दिसू शकत नाही आहे, पण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार पाहायला मिळतोय. 4 षटक क्रमांक संपला इथे मात्र. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 9 या अंकावर.
सण आपल्याला पाहायला मिळतं. चला घ्या मॅचला आपण सुरुवात करायची. अजय पाटील गोलंदाज ट्रॅकवर षटक क्रमांक 3. दुसरं डिलिव्हर करण्याकरिता दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूला दिले गेली आहे दिशा. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय चौकार 4. दानशूर राजा आणि जनतेच्या मनातील लवकरच एक भावी नेतृत्व अर्थातच बाळेमामा म्हात्रे यांचं एक गीत आपल्याला इथे मात्र ऐकायला मिळतं. चेंडू संपल्यात आतापर्यंत 1 आणि पहिल्याच चेंडूवर अजय पाटीलचं स्वागत केलं गेलं चौकारानं. चौकार धावसंख्या 13 या अंकावर चौकाराच्या बढतीनं अजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल. हो स्ट्रोक उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे मग फायदा घेतला जाईल कुठेतरी. सिंगलला इथे मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि तिथे मात्र मिळतीये रनआउटची विकेट. फलंदाजाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या अस्याला. क्विकली ॲक्शन पाहायला मिळाली. आपण पाहू शकताय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय पाटील. शॉर्ट टर्मिनला क्षेत्ररक्षण डायरेक्टली हिट. जबरदस्त डायरेक्टली हिट. विकेटचं बदन फलंदाज बाद. किती चॅलेंज आले तुफान किती नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता भल्या भल्याना केलं गार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. हवा बाल्या मामाची दानशूर नेता. नक्कीच संघर्ष योद्धा बाळ्या मामा म्हात्रे. धावसंख्या 14 या अंकावर आहे. रनआउटची विकेट इथून मात्र मिळतीये. गोलंदाज सय्यार. या वेळेला डॉट बॉल. चेंडू संपलेत आत्तापर्यंत 4 आणि धावसंख्या अजूनही 14 आकडा धावफलकावर जोडल्यानंतर 14 फेब्रुवारी प्रत्येकाला आठवत असेल पण आमच्या क्रिकेटरांसाठी 14 फेब्रुवारी रोज आहे. कारण प्रत्येकजण प्रेमात पडला या टेनिस क्रिकेटच्या. प्रत्येकजण प्रेमात पडला या षटकार चौकारांच्या आणि प्रत्येकजण प्रेमात पडला आहे या चेंडू आणि फळीमधल्या होणाऱ्या द्वंद्व युद्धाचा. आणि निश्चित रूपानं वन्स अगेन डॉट बॉल. काही गोलंदाजी अजय पाटीलची. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक मिळवला आहे. कमबॅक अजय पाटील इज बॅक असं म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू संपलेत 5 धावसंख्या 14. अंतिम एक चेंडू सकेशेष. एक धाव पूर्ण करायची आहे. खेळाडू ओके आहे का एकदा पहा.
येस, लाईव्ह स्क्रीनला आपण पाहताय माननीय श्री विनोदजी पाटील साहेब, अध्यक्ष जजकामध्ये फ्लेक्स आर डी दाबा आणि खूप फेमस तसा आर डी टीम आपण BC4लाही खेळताना पाहताय. तदनंतर मात्र यस आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवलं आहे, डेफिनेटली एक जबरदस्त व्यक्तिमत्व हेही पाहायला मिळतं. खेळाडू ओके आहे का? यस, खेळाडू ओके आहे. मी सातत्याने म्हणतो आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, जितकं फास्टली ते क्रिकेट खेळतात तितकंच शहरामध्ये जाऊन फास्टली कम्प्युटर लॅपटॉप हाताळण्याची हिंमत आमच्या ग्रामीण खेळाडूंमध्ये आहे. आणि सर्वात आधी भात कापणी झाल्यानंतर प्रत्येकाला ओढ लागते कसली तर मैदान बनवायची, आणि मैदान बनवायला जाताना शेताच्या बांधांवर पडून आपण कित्येकदा अशा जखमा भोगल्यात. मग इतक्या छोट्याशा जखमांना कुठेतरी मात्र जखमा होऊन हार मानणारे आमचे ग्रामीण खेळाडू नाही आहेत. आणि पुनश्च एकदा त्या जिद्दीनं त्या जोशानं हा खेळाडू तयार झाला आहे. डेफिनेटली टीम मेंबर असतील तर त्याला टाळ्या वाजवून हुरूप द्या, कारण प्रत्येकाला ही जिद्द प्रत्येकामध्ये नसते आणि असली तरी प्रत्येकजण अशा पद्धतीने धाडस करत नाही आहे. 2 षटकांचा खेळ संपला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सरळ बॅटनं चेंडूला पाठवलाय, दाखवला रस्ता बाउंड्राईनचा, चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषा पलीकडे, आलाय ते मात्र दणदणीत खणखणीत षटकार. ओहो, उडवलंय या ही चेंडूला दिली गेली आहे दिशा, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय 6. बाकी बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 27-27. धावसंख्या होती कुठे आणि आली कुठे, कुठेतरी मात्र जय हनुमान सरवली बी संघ कन्फ्युजनच्या छत्राच्या एकाली गेलाय की काय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा उडवलाय, आता मात्र थोडीशी ताकद कमी का नाहीये, चेंडूला पुन्हा एकदा पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, हाही पाहायला मिळालाय. इथे मात्र षटकार. मी म्हटलं ना अशा छोट्या मोठ्या जखमा आम्ही लहानापासून घेत आलोय, शेताच्या बांधांवर पडून मैदान बनवत असताना. मग एवढ्याशा
छोट्याशा जखमेला जखम झाल्यानंतर आम्ही ग्रामीण क्रिकेट खेळणारे खेळाडू नाही आहेत आणि आपण खेळताय पाहत आहे ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नावाने ही स्पर्धा अध्यक्ष चषक आणि ताकद दाखवून देत आहेत आता मात्र आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटची सलग 3 चेंडू 3 षटकार इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सागर हिंदोले मॅन फ्रॉम वडपे तिसरा खेळाडू तरतोय. यस 4 चेंडू 4 षटकार डबल हॅट्रिक. कारण 3 चेंडू 3 षटकार तर खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर सलग 3 चेंडू 3 षटकार टोकले तर हॅट्रिक आणि चौथ्या चेंडूवरही पुन्हा एकदा षटकार आला 4 चेंडू 4 तर त्याला डबल हॅट्रिक असं म्हणतात. आणि इथे मात्र डबल हॅट्रिक पाहायला मिळते अर्थातच सागर हिंदोलेच्या मार्फत. स्वच्छ कुणाल दाते सरांचं जे वाक्य व्हायरल झालेलं वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये आणि करून दाखवले कुठेतरी ते मात्र सागरनं. 5वा बॉल 5व्या चेंडूवर हाही चेंडू चाललाय सलग 5 चेंडू आणि 5 षटकार लाजवाब पैसा वसूल. बाळा मामा अजून एक षटकार टोकला तर 1000 रुपयाचे रोख पारितोषिक सन्माननीय अध्यक्ष केतनजी तरे साहेबांकडून. 5 चेंडू 5 षटकार इथे मात्र टोकलेत लाजवाब खेळ. नक्कीच गोलंदाज तयार आणि हा फ्लॅट न निघालाय चेंडू 1 बाउन्स चौकार इथे मात्र पाहायला मिळालाय. पण कुठेतरी मात्र प्रेक्षक राजा जो बसला होता ना तो उभा राहिला आणि जो झोपला होता तो जागा झाला. जबरदस्त करून दाखवलं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी या खेळीसाठी. जर बॅटिंग आवडली असेल ना प्रेक्षकांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. लाजवाब स्ट्रोक चौकार धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोचलंय 49. विजयाकरिता 50 धावांचं आव्हान. चला टीम अर्थातच पवन पुत्र वडपे रिचेस्ट एरिया वडपे विनंती करतोय क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम जय हनुमान सरावली बी आपले बॅटर पाठवून द्यायचे. दोन्ही टीमचे इथे बजरंगबली भगवानचं नाव आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी कुठेतरी मात्र बजरंगबलीचा आशीर्वाद आहे. कोणी पण जिंकू द्या जिंकणार फक्त बजरंगबली. जय श्रीराम. आज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर नक्कीच आपण पाहताय 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49 विजयाकरिता 50 धावांचं आव्हान. प्रेक्षक राजा तुम्हालाही नाराज केलं जाणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर ऐवा जेल पकडा आणि अध्यक्ष साहेबांच्या वतीनं ₹500 पारितोषिक असणार आहे.
चला 50-51 अल्पेश पाटील आणि मोनिश पाटील सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे. आणि चला फास्ट गेम स्पीड अप करा मित्रांनो. हात जोडून विनंती करतोय. आजच्या दिवसातील फायनल मॅच, लास्टची मॅच अजूनही आपल्याला खेळवायची. जर अजून वेळ कराल तर तुमच्यापैकी कुठला तरी एक संघ खेळणार आहे. अजून एका षटकाची कमी इथे मात्र केली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. आणि काही झालं तरी या शेवटची मॅच होईल. मग कमी षटक आले मग कोणीही सांगू नका. यस, बाउंड्री लाईनच्या बाहेर जेल पकडा आणि आईवा जेलला अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आईवा जेलकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक. बाउंड्री लाईनच्या बाहेर आत्ता बसून जेल पकडा आणि 500 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम. पहिलाच बॉल वेगवान, तेज तर्रार, चेंडू फरार. वडप्याचे फॅन्स फॉलोईंग वाटतं पोहोचलेत. वडपा टीमचे प्रेक्षक राजा पोहोचलाय, सपोर्टर्स पोहोचलेत वडपा संघाचे. आपण पाहू शकताय डॉट बॉल. ओहो हो, इथे मात्र उडवला गेलाय फटका. आयवा जेल पकडलाय. ओनली प्रेक्षक, नो कमिटी मेंबर, ओनली प्रेक्षक. यस, खेळाडू आणि कमिटी मेंबर नसतील, फक्त आमचा प्रेक्षक राजा. कारण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पण झेल घेतात. प्रॅक्टिस आहे त्यांना. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. यावेळेला आपण पाहू शकताय शॉर्ट फाईन लेगमधून डीप फाईन लेगमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बाळा सावकाश. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार 4. हे भिवंडी क्रिकेट आहे, इथे कधीही काही होऊ शकतं. या भिवंडी क्रिकेटनं अनेक तारे सितारे या टेनिस क्रिकेट विश्वचषकाला दिलेत. या भिवंडी क्रिकेटनं खूप सारं दर्जा आयोजन काय असतं दर्शवलंय. भारत देशातील नामांकित स्पर्धा या भिवंडी क्रिकेटने दाखवल्यात. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 3 षटकाचा खेळ. इथून मात्र पहिल्या षटकाचा नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओहो हो, नेक्स्ट बॉल. आपण इथून मात्र पाहताय पुन्हा एकदा मिस करतायत. कुठेतरी जास्त केलेल्या धावा या अशा चुकींमुळे इझिली जवळ करतील. 50-51 चौकार. धावसंख्या 14. वाईट प्लस चौकार पाहायला मिळाला. म्हणजे टोटली 5 धावा. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ संपलाय. यस, सरासरी 16.50 धावा कमवाव्या लागतील प्रत्येक षटकामागे. पुनश्च एकदा गॅपमधून येत आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहे. फेक चुकीची घडती आहे इथे मात्र. आणि निश्चित रूपानं धावा किती मिळत आहेत तर सिंगल धावसंख्या सिंगलनं वधारती या जाऊन पोहोचते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 16-16. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. ज्या आधीच्या मॅचमध्ये वडपेकरांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये 15 धावा होत्या. पण कुठेतरी मात्र जर का आपण बघितलं तर मग सरावली संघाने कुठेतरी इझिली मनवल्यात. पहिल्या षटकाच्या आतमध्ये 15-16 धावा. 4 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. चलो फास्ट गेम स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो हो, आपटून टाकलंय. चेंडूला पाठवलंय सुमित कुमार अँड कंपनी स्टँड मध्ये. चेंडू बाउंड्री बाहेर, षटकार 6.
मॅच बॉल आलेला आहे. नक्कीच आपण पाहताय दिव्याचे चेंडू यूज केले जात आहेत. पाच चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 22-22. इझिली आव्हानाचा पाठलाग करतील का? गोलंदाज शुभम शेलार तयार. यावेळेला दिशा भरकट चेंडू, दिशा आहे चेंडू. व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23-23 या अंकावर धावफलक. विजयाकरिता 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गोलंदाज शुभम शेलार इथून मात्र सज्ज. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळेला डॉट बॉल असणार आहे. नक्की षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 23. विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 27 धावांची. 12 चेंडू 27 धावा. यस, फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पोहोचलाय पंचांचा. तदनंतर वडपे टीम टायमिंग वॉर्निंग दिलं जाणार नाही आहे. डायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. डायरेक्टली या गोष्टीची आपण नोंद घ्या. डायरेक्टली पॅनल्टी तुम्हाला इथून लावली जाईल. आमच्या आयोजकांना आणि आम्हालाही वाटत नाही आहे की कठोर पावलं उचलावी आणि तुम्हाला पॅनलाइज करावं. पण सूर्यदेवताचं एकदा दर्शन घ्या. सूर्यदेवताही यस, वेळे संघ टीम कॅप्टन गावदेवी वेळे टीम कॅप्टन यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक पहिल्या संपलंय. धावसंख्या 23. 12 चेंडू. विजयाकरिता 27 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने मारा गेलाय. डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली होताना तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. धावा किती मिळत आहेत या चेंडूवर? धावा इथून मात्र मिळत आहेत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील. 2 धावसंख्या 25-25 या अंकावर धावफलक. यस, 50 धावांचं आव्हान म्हणजे अर्धा पल्ला पार केलाय. कुठेतरी 7 चेंडूमध्ये अर्धा पल्ला पार केलाय. आता मात्र 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. जे आव्हान आहे ते अर्ध कुठेतरी पूर्ण करतायत. अजूनही अर्ध आव्हान पार करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अक्षय पाटील सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल. कुपे चेंडू हवेमध्ये कम बॉक्सच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल. तिथे मात्र एक टप्प्याखेर क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळतं. धावा किती मिळत आहेत तर धावा मिळत आहेत या चेंडूवर 2. पुन्हा एकदा डबलचा खेळ चालू केला आहे आणि धावसंख्या आता मात्र 27. विजयाकरिता अजून 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज अक्षय पाटील तयार. फुलटॉस चा घेतला गेलाय. पुरेपूर फायदा. एक्झॅक्टली सुमित कुमार अँड कंपनी स्टँडच्या फ्लेक्सला चेंडू स्पर्श करून बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. या अंकावर म्हणजे विजयाकरिता अजूनही 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. क्रिकेटमधला शुभ आकडा. आणि दोन्ही आत्तापर्यंत अल्पेश पाटील आणि मोनिश पाटील दोघांची 33 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते. दोघांनी ते मात्र या धावा कमावल्यात. 9 चेंडू. विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता.
आत्तापर्यंत 33 धावा दोघांनी मिळून कमवल्यात. हो यावेळेला खूप 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 हवेमध्ये चेंडू. झेलला आहे संधी. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. विकेट होईल पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. आता मात्र खरारी प्रहार आहे. जो पण फलंदाज येतोय षटकार चौकारांची भाषा बोलतोय. आल्या सेट होऊन येत आहेत की काय असा प्रश्न पडलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 39 म्हणजे विजयाकरिता 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. थँक्यू डीजे. चेंडू संपले आतापर्यंत 5 धावसंख्या 39 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. यावेळेला चेंडू टाकायचा तरी कुठे होता. कन्फ्युजन. नो बॉलचा इशारा. एबीपी माझावाले लाख म्हणत असतील. आज आम्ही इथून म्हणतोय अध्यक्ष चर्काच्या मार्फत उघडा डोळे पहा नीट. ई आहे फ्री हिट. फॉर्ममध्ये यायचं आहे. एक संधी खूप काही देऊन जाते. क्रिकेटमध्ये अनुभव आणि संधी या शब्दाला खूप महत्त्व आहे. 7 चेंडू विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. जहा भी मारो जैसे भी मारो आपकी है मर्जी बस रनआउट नाही होणार हे मनामध्ये ठेवावं लागेल. गोलंदाज तयार. पिकामध्ये परिवर्तन आता मात्र करतील अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं. सिंगल इथून माता मिळते या डबाच्या प्रयत्नामध्ये. पण मित्रा विसरलाय की काय. फ्री हिटला रनआउट आऊट असतं. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ना थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे अर्थातच 41 विजयाकरिता 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आता मात्र भासती आहे. 6 चेंडू 9 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण आता मात्र मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यस वेळे टीम कॅप्टन यायचंय. वेहळे टीम कॅप्टन. चला या टीम वेळे टीम कॅप्टन सन्मानानं आपण टॉस बॉक्समध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक केली जाईल. आजच्या दिवसाची शेवटची मॅच. यामधून विनर होणारी टीम विपक्षात वेळे. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. पहिलाच बॉल. इथे मात्र सरळ बॅटनं फक्त दिशा. सिंगल डबाच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या. इथे मात्र पूर्ण धावसंख्या 2 धाव्याने जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 43-43. आता मात्र 5 चेंडू विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता.
यस, रितेश गायकवाडचा विचार केला तर निर्धाव शतक आपण पाहू शकताय. गोलंदाज सह्यान, गोलंदाजी ट्रॅकवर रितेश ज्याने निर्धाव शतकची खिडी साकारली होती त्यालाच आणलं गेलंय. एक एक धाव किती महत्वाची आहे हे मात्र कुठेतरी दर्शवतात. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 44 विजयाकरिता 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. आता मात्र वासिया 4 चेंडू 6 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण आता मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतं. रितेश गायकवाड 4 चेंडू 6 धावा रोखायच्या आहेत. आता मात्र वडपेकरांना व्हेरी रिचेस्ट एरिया म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, ज्या गावाकडे पाहिलं जातं आणि निश्चित रूपानं त्या वडपेकरांचा आता 2 धावा आणि 1 चेंडू. जय हनुमान सरावली बी संघाला जर सामना विन व्हायचा असेल तर 1 चेंडूमध्ये 2 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आणि कुठेतरी मात्र पवनपुत्र वडपे संघाला धावा रोखायचे असेल तर चेंडू मात्र आता डिलिव्हर करावा लागेल. अस्त्र शस्त्र नव्हे तर ब्रह्मास्त्र इथे मला डिलिव्हर करावं लागेल. वेळे टीम कॅप्टन त्वरित या, कारण मॅच त्या क्रुशल मुवमेंटला आहे. मी विनंती करतोय आपण त्वरित यायचं आहे. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. आजही आमची इंस्टाग्रामला व्हिडिओ आहे, ती आपण जरूर पहा. 43,000 व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला आणि त्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की क्रिकेट हा खेळ माइंडचा आहे आणि त्याच्या आता मात्र ही परिस्थिती उद्भवली आहे ना, या परिस्थितीला माइंड सेट करावं लागेल, माइंड शांत ठेवावं लागेल आणि आता मात्र फटका कन्वर्ट करावा लागेल. आता मात्र चेंडू डिलिव्हर करावा लागेल. आणि त्यावेळेस बॅटिंगला होता प्रथमेश ठाकरे, मॅन ऑफ दिस. स्वतःवर प्रेशर की दुसऱ्यावर क्रिएट करतोय, लाजवाब स्ट्रोक. आणि इथे मात्र मॅच विन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच संघ जय हनुमान सरवली बी आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अल्पेश पाटील. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आजच्या दिवसामध्ये सन्माननीय अध्यक्ष